Good morning, friends. In this video, we are going to learn the second part of the lessons Miss Addis. He did not knock but walked straight in. की पीटर स्कॉचने दरवाजा न वाजवता वॉक स्ट्रेट इन डायरेक्ट घरामध्ये गेला. द वुमेन ॲट द फायर टर्न क्विकली राऊंड. की जी वुमेन फायरच्या शेजारी होती तिने वळून पाहिलं. व्हॉट यू पीटर क्रॉच सी सेड. ती म्हटली पीटर क्रॉच का. आय डिड नॉट हिअर यू नॉक. तर तू दरवाजा वाजवलेला मी ऐकलं नाही. तर आय डिड नॉट नॉक मॅडम. तो म्हटला मी दरवाजा वाजवला नाही. आय डिड नॉट वॉन्ट एनीबडी टू हिअर. मला असं वाटलं नाही की कोणी माझ्या दरवाजा ठोठवण्याचा आवाज ऐकावा. हाऊ इज दॅट. हे कसं काय. आय एम इन ट्रबल. की मी संकटात आहे. हिज हँड्स वेअर शेकिंग अ लिटल. त्याचे हात थोडेसे थरथर कापतात. व्हॉट हॅव यू डन. तर तू काय केलेलं आहे. आय शॉट अ मॅन मिस ॲडिस. तो मिस ॲडिसला म्हटला की मी एका माणसाला ठार मारलं. यू. यस आय शॉट हिम. मी एका माणसाला गोळी घातली. यू किल्ड हिम. तू त्या माणसाला ठार मारलंस. आय डोंट नो. मला माहिती नाही. फॉर अ मोमेंट. काही क्षणासाठी देर वॉज अ सायलेन्स इन द स्मॉल स्टफी किचन्स. की त्या शांत आणि स्टफी किचन्समध्ये शांतता पसरली. देन द केटल बॉईल ओव्हर. तर पाणी उकळल्याचा आवाज किटलीतून आला. मिस ॲडिस मेकॅनिकली पुट इट ॲट द साईड ऑफ द फायर. फायरच्या बाजूला ती केटल ठेवली. शी वॉज अ स्मॉल थिन वुमन. ती स्मॉल थिन वुमन होती. विथ अ ब्राऊन हार्ड फेस. तिचा असणारा हार्ड फेस होता. ऑन विच द स्किन हॅड ड्राईड इन इन्युमरेबल स्मॉल हेअर लाईक व्रिंकल्स. की चेहऱ्यावरती बरेचसे व्रिंकल्स आलेले होते. सुरकुत्या पडलेल्या होत्या. शी वॉज प्रोबॅबली नॉट मोर दॅन 42. तिचं वय 42पेक्षा जास्त नव्हतं. बट लाईफ ट्रीट सम वुमेन हार्ड इन द ॲग्रिकल्चरल डिस्ट्रिक्ट ऑफ अ ससेक्स. की ससेक्स हा या कृषीप्रधान डिस्ट्रिक्टमध्ये या महिलांचं जीवन खडतर होतं. अँड मिस ॲडिस लाईफ हॅड बीन हार्डर दॅन मोस्ट. आणि बाकीच्यांपेक्षा मिस ॲडिसचं जीवन हे जास्त कठीण होतं. व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू फॉर यू पीटर स्कॉच. शी सेड अ लिटल सोरली. ती वैतागून हळुवारपणे म्हटले मी तुझ्यासाठी काय करू शकते पीटर स्कॉच. लेट मी स्टे हिअर अ बीट. मला थोडा वेळ इथे थांबू द्या. इज देअर नो वेअर यू कॅन पुट मी टिल दे हॅव गॉन. जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत जाऊ द्या. हू इज दे. ते कोण आहे. द कीपर्स. राखणदार आहेत. यू हॅव हॅड अ कॉरल विथ द कीपर्स हॅव यू. तू त्यांच्याशी भांडण केलं का. येस आय वॉज डाऊन बाय सिंडरवूड सीईंग इफ आय कुड पिकअप एनिथिंग द कीपर्स फाउंड मी. आणि या सिंडरवूडच्या ठिकाणी त्यांनी मला पाहिलेलं आहे. देअर वेअर 4 to 1. की त्यातल्या एकाला आय यूज माय गन. की माझी गन वापरली. आणि आय रॅन फॉर इट. आणि त्यासाठी मी धावत आलो. दे आर आफ्टर मी. ते माझा पाठलाग करतात. दे कॅनॉट बी फार ऑफ नाऊ. ते माझ्यापासून दूर नाहीच. मिस ॲडिस डिड नॉट स्पीक फॉर अ मोमेंट. तर काही क्षणासाठी मिस ॲडिस काहीच बोलले नाही. क्रॉच लुक ॲट हर बिसिचिंगली. आणि विनवणीपूर्व आवाजातून स्क्रॉच तिच्याकडे पाहत होता. विनवणीने तो पाहत होता. यू माईट डू इट फॉर टॉम सेक्स ही सेड. तो म्हटला तुमच्या टॉमसाठी काहीतरी करा. मिस ॲडिस स्नॅप्ड. तर लगेच ती मिस ॲडिस उत्तर देते. यू हॅव नॉट बीन अँड ओव्हर गुड फ्रेंड टू टॉम्स. तू टॉमचा जवळचा एक चांगला मित्र नाहीस. बट टॉम हॅज बीन अ व्हेरी गुड फ्रेंड टू मी. परंतु टॉम माझ्यासाठी एक चांगला मित्र होता. तो मला मानत होता चांगला मित्र. ही वूड वॉन्ट यू टू स्टँड बाय मी टू नाईट. आजच्या या रात्री मला इथे थांबू द्या. वेल आय विल नॉट से ही वूड नॉट. फॉर टॉम्स ऑलवेज थॉट बेटर ऑफ यू. की टॉम नेहमी तुझं चांगलंच पाहत होता. दॅन यू डिझर्व. की तू आहे त्यापेक्षा तू चांगल्याच प्रकारच्या कल्पना तुझ्याबद्दल मांडायचा. मे बी यू कॅन स्टे टिल ही कम्स होम टू नाईट. आणि तू थोड्या वेळातच येईल. देन वी कॅन हिअर. आणि तू ऐकू शकतो. व्हॉट ही सेज अबाउट इट. की तो काय म्हणतो. ही विल बी अप ॲट वर्क फॉर ॲन आवर 8. आणि तो 1 तासानंतर येईल.
द कॉस्ट विल बी क्लिअर बाय देन. त्यानंतर असणारा धोका तुला समजेलच. आय कॅन गेट अवे आउट ऑफ द कंट्री. वेअर विल यू गो. तू कुठे जाणार आहे. आय डोंट नो. मला माहिती नाही. देर इज टाईम टू थिंक ऑफ दॅट. की विचार करण्याची वेळ आहे. वेल यू कॅन थिंक ऑफ इट इन हिअर. तर येथेच विचार कर. शी सेड ड्रायली, ओपनिंग अ डोअर विच लेड फ्रॉम द किचन इन टू द स्मॉल शेड ॲट द बॅक ऑफ द कॉटेज. की जो दरवाजा किचनमध्ये जातो, किचनच्या कॉटेजमध्ये जातो, त्या ठिकाणी तो थांबला. दे विल नेवर गेस यू आर हिअर डिअर, स्पेशली इफ आय टेल देम आय हॅव नॉट सीन यू टू नाईट. आणि तू इथे जर लपला तर त्यांना तू सापडणार नाही, ते तर्कही करणार नाही आणि तू इथे थांबू शकतो. यू आर अ गुड वुमन. तर तू चांगली महिला आहेस. मिस ॲडिस, आय नो आय एम नॉट वर्थ युअर स्टँडिंग बाय मी, बट मे बी आय वूड हॅव बीन डिफरंट इफ आय वूड अ मदर लाईक टॉम्स. शी डिड नॉट स्पीक. ती काहीच बोलली नाही. शट द डोअर. दरवाजा बंद केला. ही वॉज इन डार्कनेस. तो अंधारात होता. सेव्ह फॉर अ स्मॉल रे ऑफ लाईट. कोणतीही लाईट येणार नाही याचा तो विचार करत होता. दॅट केम्स थ्रू वन ऑफ द क्रॅक्स. की कोणत्याही क्रॅक्समधून थोडीही लाईट आतमध्ये येत नाही का नाही ह्या गोष्टी पाहत होता. बाय दिस लाईट. आणि या लाईटने ही कुड सी हर मुव्हिंग टू अँड फ्रो. की त्या लाईट्सने त्या क्रॅक्समधून त्या महिलेची मिस ॲडिसची हालचाल त्याला दिसत होती. प्रिपेरिंग टॉम्स सपर. की टॉमचं संध्याकाळचं जेवण ती बनवत होती. इन अनादर आवर. की एका तासामध्येच टॉम वुड बी होम फ्रॉम आयर्न लॉज फार्म. की आयर्न लॉज फार्ममधून तो येणार होता. वेअर ही वर्क एव्हरी डे. प्रत्येक दिवशी तो तिथेच काम करत होता. पीटर क्रॉच ट्रस्टेड टॉम टू हेल्प हिम. पीटर क्रॉच टॉमवरती विश्वास ठेवत होता की तो मदत करेल. फॉर दे हॅड बीन फ्रेंड्स वेन दे वेंट टुगेदर टू द नॅशनल स्कूल ॲट लंबरहस्ट. की लंबरहस्ट येथील नॅशनल स्कूलमध्ये जात असताना हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. अँड सिन्स देन. तेव्हापासून द फ्रेंडशिप हॅड नॉट बीन ब्रोकन बाय देअर व्हेरी डिफरंट कॅरेक्टर्स अँड करिअर. करिअर वेगळं असून कॅरेक्टर वेगळे असून त्यांची फ्रेंडशिप अबाधित होती. पीटर क्रॉच हडल डाऊन. हे पीटर क्रॉच श्रँक वन सेल्फ अपॉन द सॅक. की ज्या पोत्यावरती बसले होते त्यांनी अंग चोरून बसले. दॅट फील वन कॉर्नर ऑफ द शेड्स. की शेडच्या एका कॉर्नरमधले बसले. अ डेलिशियस स्मेल ऑफ अ कुकिंग बिगॅन टू कम थ्रू फ्रॉम द किचन. किचनमधून स्वादिष्ट असणारा वास कुकिंगचा त्याला येत होता. अँड ही होप मिस ॲडिस वुड नॉट डिनाय हिम अ शेअर ऑफ द सपर. आणि त्याला खात्री होती की मिस ॲडिस त्याला संध्याकाळचं जेवण देईल. वेन टॉम केम होम. जेव्हा टॉम घरी येईल. ही वॉज व्हेरी हंग्री. तो खूप भुकेलेला होता. ही हॅड अ लाँग वे टू गो. आणि ह्याला खूप दूर जायचं होतं. ही हॅड फॉलन इन टू काइंड ऑफ हेल्पलेस डोज. आणि नकळत त्याला झोप लागली. वेन ही हॅज रोज द साऊंड ऑफ द फुटस्टेप्स ऑन द रोड्स. आणि रस्त्यावरचा पावलांचा आवाज त्याला आला आणि तो जागे झाला. फॉर अ मोमेंट. काही क्षणासाठी. हिज पुअर हार्ट नियरली चोक हिम. त्याचं असणारं हृदय चोक हिम विथ हिज बीटिंग. आणि बीटिंग्स वाढल्या. दे वेअर द कीपर्स. ते राखणदार होते. दे हॅड गेस्ड वेअर ही वॉज विथ मिस ॲडिस हिज ओल्ड फ्रेंड्स मदर. की त्यांनी प्रश्न विचारला की तो कुठे आहे. ही हॅड बीन अ फूल टू कम टू द कॉटेज. आणि तो मूर्ख आहे का या कॉटेजमध्ये यायला. नियरली लुझिंग हिज सेल्फ कंट्रोल. की स्वतःचं नियंत्रण न गमवता. ही श्रँक इन टू द कॉर्नर. तो कॉर्नरच्या ठिकाणी बसला. शिवरिंग हाफ सोबिंग. तो हुंदके मारत होता, थरथर कापत होता. बट द फुटस्टेप वेंट बाय. आणि फुटस्टेप पावलांचा आवाज निघून गेला. द नेक्स्ट मिनिट मिस ॲडिस स्टक हर हेड इन टू द शेड्स. आणि मिस ॲडिसने डोकावलं शेड्समध्ये. इन सच अ वे वी हॅव लर्न द रिमेनिंग पार्ट्स of the lessons Miss Addis in the second part. We will see the remaining part in the part 3rd. I hope you will understand these lessons Miss Addis. Thank you very much.